सावली, त्या भैरवी मॅडमचं तुझ्या वाचून का आणलंय ना हे शोधून काढायला मी उद्या एक खेळ खेळणार आहे. छोटासा खेळ. जस्ट वेट अँड वॉच. मम्मा, अजून सावली पोहोचली नाहीये इथे. येईल ते. अगं, सावली जर आली नाही तर आपलं गाणं कसं होणार? धारा प्लीज निगेटिव्ह नको बोलू. येईल ते. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुमचे दर्शन झालं, जाम बरा वाटला. नशीबच समजायचं आमचं. छान. म्हणजे तुला आमची महती कळली तर हो. चांगलंय. असाच पायरी ओळखून राहा. तुझ्या फायद्याच आहे. हो. मी काय बोलतो चल ते तारा. ऐका ना. मला माहिती आहे आजचा दिवस तुझ्यासाठी खूप महत्वाचा आहे, म्हणून मी तुझा जास्त वेळ नाही घेणार. पण छान कर जे तू करशीलच. आणि मी तुला सांगते, तूच जिंकणार आहेस. सावली कुठे? काय माहित. आय मीन बघ ना, खरं कार्यक्रम सुरू होण्याची वेळ झाली. तिने आतापर्यंत पोचायला हवं होतं इथे. काय फरक पडतो? नाही, ती जर का इथे आली नाही तर काय फरक पडेल? तिने ताराची सगळी तयारी करून दिली असेल ना. आणि उलट मित्र म्हणते ती नाहीये ना, ते बरंच आहे. आपली तारा जिंकेल तरी. आणि तिला सुद्धा कळू दे, तिच्या वाचून तुम्हा दोघींचं काहीही अडत नाही. नाही अगं, तसं नाही आहे. म्हणजे तारा रेडी आहे, पण बाकी तिचं सगळे चेंजेस, मेकअप, सगळं सेटअप ती बघते ना. त्यामुळे जरा टेन्शन होत आहे. आली कशी नाही आहे अजूनही. सावली आमच्या आधी निघाली होती. अजून आली कशी नाही? तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत स्वरयज्ञ पुणे या मानाच्या स्पर्धेच्या महांतिम सोहळ्यामध्ये. आणि त्याचे प्रायोजक आहे मेहंदळे म्युझिक कंपनी. जोरदार टाळ्या. आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांना मी रंगमंचावर आमंत्रित करतो. रूपम कॉस्मेटिकचे CEO सारंग मेहंदळे, कंपनीचे सर्वेसर्वा तिलोत्तमा मॅडम आणि सोम मेहंदळे यांना. त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आणि आपल्या तीक्ष्णकारांनी या स्पर्धेचं ज्यांनी परीक्षण केलं त्या परीक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचंय. आपण कार्यक्रमाला लवकरात लवकर सुरुवात करूया. या स्पर्धेला प्रचंड असं वैभव लाभलंय. पण मला ना जुन्या आयोजकांची एक गोष्ट खटकली. एका हिऱ्याची पारख जशी सोनाराला असते, तशी खऱ्या कलेची पारख एका खऱ्या कलाकारालाच असू शकते. मी बरोबर बोलले ना जगन्नाथराव? नाही म्हणजे तुम्हाला पटतंय ना? अगदी खरं बोललात तुम्ही तिलोत्तमा मॅडम. म्हणून मी म्हणते या स्पर्धेचं परीक्षण करायची तुमची लायकीच नाही.
जगन्नाथजी चाललेत. हो, पण सावली यायची आहे ना अजून. नाही, अगदी बरोबर आहे. मला तुमचं म्हणणं पटतंय. म्हणजे खरं तर मी आयोजकांना नकारच दिला होता, पण आत्तापर्यंत इतक्या लोकांचं भविष्य घडवलंय याची जाणीव ठेवून त्यांनी मला हा मान दिला होता. पण हरकत नाही, तुम्हाला असं वाटतंय ना की मी परीक्षण करण्याच्या लायक नाही. आज पुन्हा उशीर का केलास तू? नाही, मी वेळेत निघाले होते, पण ती हसमी आहे ना, तिला मला ग बाई, नको आता वेगळं लांबण लावूस. आता आलीयस, जरा गळा शांत कर, जरा पाणी बिणी पी, रिलॅक्स हो आणि व्यवस्थित गाण्याला सुरुवात कर.